समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक वर्ष दूर ठेवलेल्या तृतीयपंथीय बांधवांच्या आयुष्यात आज आशेचा एक नवा किरण उजळला आहे. डॉर्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या CSR उपक्रमातून सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था यांच्या समन्वयातून प्राईड प्रोजेक्टची उभारणी करण्यात आली. प्राईड प्रोजेक्ट अंतर्गत चितळी येथे तृतीयपंथीय भगिनींसाठी घर बांधण्यात आलं. हा केवळ घर बांधण्याचा प्रकल्प नाही, हा सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा संकल्प आहे. या क्षणी उपस्थित होते डॉर्फ केटलचे CSR हेड माननीय श्री संतोषजी जगधने, समाजचिंतक प्रकाशजी गायकवाड, सप्रेमचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हिमांशू लोहकरे, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अनेक मान्यवर. सुंदर असं घर तुम्ही इथे बघतायत आणि या सगळ्या कामावरती बारकाईने लक्ष देणाऱ्या पिंकी गुरु ह्या आहेत. समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळावा याची काळजी घेणारे फार कमी गुरु असतात. त्यातील मला भेटलेले एक गुरु आहेत ते म्हणजे पिंकी गुरु. तर गुरुचं जे खरं काम असतं त्याला इंग्रजीमध्ये आपल्याला म्हणता येईल की डिस्पेल द डार्कनेस, म्हणजे अंधकार नष्ट करणारा जो व्यक्ती असतो प्रत्येक माणसाच्या जीवनातील, तो खरा गुरु असतो. आम्ही एक चित्र जे कल्पना जी रंगवली आहे आमच्या विचारांमध्ये किंवा जे दृश्य आपण बघत आहोत ते अत्यंत विलोभनीय असं दृश्य आहे की हा प्रकल्प आपल्या नगर जिल्ह्याला तर अभिमानास्पद राहील, पण भारत आणि त्या पलीकडे देखील लोक येऊन ह्या प्रकल्पाला भेट देतील आणि इकडचा आदर्श घेऊन त्यांच्या स्थळी देखील असे कर्तृत्ववान कामं करतील. आज या घराच्या फक्त 4 भिंती उभ्या केल्या नाहीत, तर समाजाने स्वीकाराचा हात पुढे केला आहे. हा प्राईड प्रोजेक्ट म्हणजे केवळ एक प्रकल्प नाही, तो समानतेचा संदेश आहे, तो सन्मानाचा उत्सव आहे, तो नव्या आयुष्याचा प्रारंभ आहे. घर म्हणजे फक्त आसरा नाही, घर म्हणजे आपलेपण, आणि आज त्या आपलेपणाला एक कायमचा पत्ता मिळाला आहे.